हॅलो हॅलो चेक. तर अमित पाटील खरं म्हणजे आज मॅडी ऑपरेटर येणार होते पण मॅडीने काय टांग मारली मला समजत नाही. कारण मॅडी पाहिजे होता खरं म्हणजे आज. यस यस नक्कीच. तो फिर एक बार आए हुए तमाम दर्शकों का स्वागत. सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. लौट चलेंगे फिर एक बार क्रिकेट के मैदान की तरफ. मोलेखंड बनाम धाकटीधुई के बीच में मुकाबला. 3 ओवर का मुकाबला खेला जाएगा. ये टॉस के टाइम में आपको बताया है. गेंदबाज विराज. पहली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर. टेनिस क्रिकेट की सबसे ताकतवर गेंद है ये. और पहली टॉट गेंद फेंकते हुए यहां से नजर आ रहे विराज मात्रे. आणि अमित पाटील ही बेस्ट अगेन बेस्ट है टूर्नामेंट. तो पहली टॉट गेंद नजर आती हुई एक तरफ रोहित यस घरत तो दूसरी तरफ रोहित जी घरत. स्ट्राइक रेट के ऊपर रोहित जी घरत, रोहित गुरुनाथ घरत. पहचान काफी बड़ी है इस खिलाड़ी की. इस बार जरूर गेंद को खेलते हुए लॉन्ग आउट की रीजन में जहां पर 2 रन बनते हुए नजर आएंगे. पिछली साल धाकटीधुई टीम इतनी फॉर्म में थी ना कि रायगढ़ की कौन सी भी टीम इस टीम के सामने आ जाए उनको परास्त करने की ताकत रख रही थी. पिछले साल टोटल ट्रॉफीज कितनी थी? 25 ट्रॉफीज थी. इस साल गिनने पड़ेंगे, 8-10 रहेंगे शायद. लेकिन पिछला साल काफी फॉर्म में था इस टीम का. इस बार देखिए तेज तर्रार. अंपायर का इशारा था वाइड का. वाइड के साथ अतिरिक्त रन. रोहित करत का जो पिछली साल का फॉर्म था ना. जरा बालराम पाटील आमचे वाहलगावचे कट्टर समर्थक आणि नेहमी श्रीमंत घरात नेहमी कुठलेही योगदान असू द्या, आर्थिक असू द्या, कुठले पाठबळ असू नेहमी देतात. आमचे बालराम पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. आणि जर चॅम्पियन ठरली व्हाल तर तुम्हाला कारल्याची नाईट, कारण ते ट्रस्टी आहेत तिकडं, आपले बाल्यामामा असतील ते असतील. आणि यानं समर्थन आमचे श्रीमंत घरत. आणि अमित पाटील तुमच्या माहितीसाठी तो एक जबरदस्त आयोजक आहे. प्लीज पहिल्यांदा सीएम चषकाचं आयोजन कोणी केलं असेल रायगड मध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मिस्टर श्रीमंत घरत. काफी बड़ी पहचान है वहाल गांव की और जरूर बड़ी टूर्नामेंट के लिए जाने जाते हैं श्रीमंत जी घरत साहब. यहां से जरूर डॉट गेंद की समाप्ति. पहले गेंद के ऊपर डॉट, दूसरे गेंद के ऊपर 2 रन, तीसरी वाइड, चौथी डॉट गेंद. फिर एक बार. आणि अमित पाटील यांची स्पर्धा टिकली झाली ना, पहिला फोन मात्र मला करणार, नंतर सुदर्शन पाटील. हाँ, तो आपके बिना कोई भी टूर्नामेंट अधूरी रहती है. जब आप रहते हैं तो बाहर आती है और दर्शक अपने आप मैदान के अंदर आते हैं. जो लाइव देखने वाले होते हैं वो भी जरूर मैदान की तरफ जाते हैं कि दशरथ जी पाटिल साहब आज मजा आएगा. ये सोच रही थी. इस गेंद के ऊपर एक और डॉट गेंद की समाप्ति. रोहित घरत के मैं फॉर्म के बारे में जरूर आपको बातचीत कर रहा था. फुल टॉस गेंद वहां पर टाइम नहीं कर पाए. सिंगल इस गेंद के ऊपर जरूर मिलती हुई नजर आएगी. सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 4 रनों के ऊपर. इस ओवर की अंतिम गेंद शेष है. इस साल उरण प्रीमियर लीग की बाइक इस खिलाड़ी के नाम रही, लेकिन जो टीम के लिए फॉर्म चाहिए ना वो फॉर्म काफी कम नजर आता है रोहित घरत का. गेंदबाजी में तो काफी अच्छा प्रदर्शन दे रहे, लेकिन बल्ले से वो रन उतने बना नहीं पा रहे. और जरूर रोहित घरत फिर एक बार स्ट्राइक रेट के ऊपर. रोहित यस घरत पिछले मैच के मैन ऑफ द मैच. 43 की पारी खेली थी पिछले मैच में और क्या छक्के आए थे. फिर एक बार. इस बार देखिए गेंद, देखिए गेंद. ब्लॉक बॉल की गेंद, डॉट गेंद की समाप्ति हुई. ओवर नंबर पहला समाप्त. पहले ओवर के समाप्ति के बाद धाकटीधुई टीम संकट में फंसती हुई नजर आ रही है. स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 4 रन. आने वाली 2 ओवर अभी भी बाकी है. 2 ओवर्स में धाकटीधुई टीम को जरूर यहां से काफी रन बनाने होंगे, क्योंकि मुलेखंड टीम ने पिछले मैच में 65 चेस किए. इसको आपको जरूर ध्यान में रखना होगा. आने वाले ओवर्स में अब कितने रन आएंगे ये हम जरूर देखें, लेकिन डीजे मास्टर को एक मौका देंगे. चलिए थैंक यू डीजे, अब मत बचाइए, आपका टाइम खत्म.
एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन थे 4 और दूसरा ओवर फेंकने के लिए गेंदबाजी मार्ग पर आते हुए अक्षय दाभोलकर। बल्ले से भी काफी अच्छी बल्लेबाजी रही थी इस खिलाड़ी की। अब गेंदबाजी करते हुए जरूर नजर आएंगे अक्षय दाभोलकर। स्ट्राइकर एंड के ऊपर रोहित गरत अपने फॉर्म के लिए जरूर झूमते हुए नजर आ रहे हैं। जिस तरीके का परफॉर्मेंस था उड़ान प्रीमियर लीग में, वो परफॉर्मेंस की अब जरूरत है अपने गांव के लिए रोहित द्वारा। फिर एक बार, इस बार देखिए ब्लॉक हॉल में गेंद, सिंगल रन। अब दोनों बल्लेबाज देखिए रनिंग बिटवीन द विकेट ही काफी स्लो नजर आती है। 20 सिंगल के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ धीरे धीरे करके टोटल पहुंचता हुआ 5 रनों के ऊपर। दशरथ जी पाटिल साहब, इनके साथ कमेंट्री करने का मौका आज जरूर हमें दिया है सुदर्शन जी पाटिल और धर्मवीर ट्रॉफी के हमारे आयोजन करता मनीष जी मात्रे साहब, इनकी ओर से जरूर हमें ये इनविटेशन और उनका मैं धन्यवाद देना चाहूंगा कि दूसरा आज दूसरी नाइट है मेरी आज। पहले नाइट में भी मुझे मौका दिया था। फिर एक बार गेंदबाज तैयार है। इस बार देखिए गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, अपने फॉलो थ्रू में गेंदबाज वहां पर कोशिश करते हुए और कामयाबी मिलते हुए पहला बड़ा झटका। रोहित गरत पहले मैच के मैन ऑफ द मैच, इस मैच में होते हुए 0 टीजे। इस मैच का आनंद लेते हुए बाबू शाह लाइव के जरिए कल नजर आएंगे इस मैदान के ऊपर। और दशरथ जी पाटिल साहब के काफी नजदीकी दोस्त थे, अजीज दोस्त, और श्रीमन जी गरज के भी काफी अजीज दोस्त थे वो भी। बाबू शाह काफी फेमस है, बड़ी बड़ी प्रतियोगिता में रायगढ़, ठाणा, मुंबई, कहीं से भी, बदलापूर में भी नजर आते वो। और जब श्रीमन जी गरज साहब का कॉल आता है ना, त्याचं एक आहे मात्र माहित आहे, तो कुठल्याही मत जाणार म्हणजे जाणार तो। जेवढं मोदी साहेबांचं नेटवर्क नाही त्याचं नेटवर्क भारी आहे। हा, मग कुठल्याही ग्रामीण भागात जाणं पोहोचणार म्हणजे पोहोचणार तो, डे नाईट। नाम ही उतना है और टाइम निकाल कर जाएंगे वो बाबू शाह। उसी के ऊपर नजर आते हुए शेर शायरी, हाँ बाबू मात्रे, दशरथ जी पाटिल साहब कह रहे बाबू मात्रे, उनका अब शाह अड्डाव चेंज हुआ है। इस बार देखिए लोवर फुल टॉस गेंद थी, गेंद जाते भी जरूर काउ कॉर्नर रीजन में सिंगल रन इस गेंद के ऊपर आते भी। दाकटी जुई टीम जरूर इस मैच में स्ट्रगल करती हुई नजर आ रही है, लेकिन रोहित गरत यह खिलाड़ी कभी भी फॉर्म में आ सकता है, और जब फॉर्म में आते हैं तो जरूर किसी भी गेंदबाज को छक्के चौके लगाने में कसर नहीं छोड़ते। लेकिन इस मैच में अभी तक फॉर्म के लिए झूंज रहे अमित पाटील। खरं म्हणजे आता रायगडच्या जेवढ्या स्पर्धा जास्त असतात 80% आपले 20 बॉलर्स धन्यवाद देऊया आपण प्लीज। गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी और रोहित गरत अपना फॉर्म ढूंढते ढूंढते मैदान से बाहर होंगे। एक और बड़ा झटका दाकटी जुई टीम को। जबरदस्त आयोजक आणि हे व्होडाफोन वर्ल्डचे पॅकर्स एक दमदार आयोजक, आणि पहिल्यांदा त्यांनी सीएम चषक एकनाथ शिंदे साहेबांना ठेवणार आहे। पहिले दमदार आयोजक, त्यांना विनंती करतो प्लीज आमच्या सन्मानचा स्वीकार करा प्लीज, मिस्टर श्रीमंत गरत। चलिए नेक्स्ट मैच वोडाफोन बहाल टीम के कप्तान और सोनारी टीम के कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है तुरंत। ये ओवर होने के बाद टॉस किया जाएगा। सोनारी के कप्तान और वोडाफोन बहाल के कप्तान। जमाइए वो इस गांव के, और गेंदबाजी मार्ग पर आते हुए अक्षय दाभोलकर। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, गेंद हवा में जरूर नजर आती हुई, वहां पर खिलाड़ी बनेंगे दर्शक। 1 बाउंस, गेंद सीमा पार,
चौका आता हुआ। थैंक यू डीजे। इस बार देखिए काफी तेज तर्रार गेंद थी, डॉट गेंद की समाप्ति, 2 ओवर का खेल हुआ समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद टीम धीरज स्मृति डॉक्टर जी की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 10 रन, पहले ओवर में 4, इस ओवर में 6, कुल मिला के 10 बने। अभी अंतिम ओवर यहां से बाकी है, अंतिम ओवर में कितने रन्स बनेंगे और कितने रनों का टारगेट यहां से रखा जाएगा टीम मुलेखंड के सामने, ये देखना होगा। मौका देंगे हम एक और बार हमारे डीजे मास्टर को। नेक्स्ट मैच का टॉस करना बाकी है, तो आइए सोनारी टीम के कप्तान पप्पू और बहाल के कप्तान टॉस के लिए आइए। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 10 रन है। नैया बीच ओवर में फंसती हुई नजर आ रही है, उस नैया को पार लगाना होगा। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज सूरज गरत और अंकेश पाटिल को। अंकेश पाटिल ने इस टूर्नामेंट में जरूर मेडन ओवर फेंकने का कारनामा भी किया है और पहला खिलाड़ी है जिसने मेडन ओवर फेंका है। सोनारी के कप्तान यहां पर पहुंच चुके हैं, तो वहाल के कप्तान आइए टॉस के लिए। गेंदबाजी मार्ग पर आते हुए पहले मैच के हीरो वहां पर पहले आ गए और गेंद गई उनके सर के ऊपर से। एक और चौका आता हुआ धाकटी टीम के लिए। तो जरूर इस गेंद के ऊपर ये चौका आता हुआ खिलाड़ी द्वारा मिस्टेक। रन संख्या 14 रन। निहार मात्रे की ये गेंद, काफी अच्छा शॉट इनटू द कैप, गेंद जाएगी लगातार का। ये दूसरा चौका आता हुआ सूरज गरत के बल्ले से। थैंक यू डीजे। इंटरटेनमेंट के लिए कोई कमी नहीं है यहाँ पर। हमारे डांसर, डोंगरी के डांसर इशारे के साथ जरूर वहां पर डांस कर कर बता रहे। और दशरथ जी पाटिल साहब ने कहा है कि गौतमी पाटिल भी जक मारेगी इनके सामने। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 18 रन, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 चौके। हाँ, और अब उनके पार्टनर आते हुए हिंदवी पाटिल। फिर एक बार डंडी गोल होती हुई नजर आ रही है। ईट का जवाब पत्थर से यहां से विकेट मिलता हुआ नजर आएगा। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 चौके हैं। इस गेंद के ऊपर यहां से विकेट मिलता हुआ। खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये आणि घराघरामध्ये राज्य करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचं डीजे मास्टरच्या माध्यमातून हे गाणं लावलं गेलं। तो विकेट मिलता हुआ नजर आया। बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 चौके खाए थे। उसके बाद एक्शन के ऊपर रिएक्शन।
गेंदबाज निहार मात्रे का। नए बल्लेबाज आते हुए नंबर 5 पर आदेश पाटिल। आदेश पाटिल स्ट्राइक रेंज के ऊपर। अब जरूर यहां से जरूरत है आदेश पाटिल के बल्लेबाजी की टीम दाकटी जोई को 18 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे। इस बार देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ। बैट काफी रफ्तार से घुमाई थी वहां पर, लेकिन संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की जरूर समाप्ति होती हुई रनों के लिए जूझती हुई नजर आ रही है टीम दाकटी जोई। गेंदबाजी काफी स्ट्रांग है इस टीम की, लेकिन रन भी बनाने होंगे। जीवित मात्रे जैसे हार्ड हिटर बल्लेबाज, निहार मात्रे भी काफी ताकतवर बल्लेबाज है। अक्षय दाभोलकर की बल्लेबाजी भी हमने देखी थी। फिर एक बार, इस बार देखिए तेज तर्रार गेंद थी। अपील जरूर हो रही है, लेग बाइज की अपील हुई थी, लेकिन यहां से एक और रन मिलती हुई। लेग बिफोर द विकेट की अपील जरूर हुई थी, लेकिन ये लेग बाइज की सिंगल। आखिरी गेंद शेष स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 19 रन। 3 विकेट मैदान से बाहर हुए। टॉस के लिए चलिए टीम वहाल। कप्तान किधर है? आइए आप। सोनारी के कप्तान यहां पर पहुंच चुके हैं। चलिए वहाल के भी आए। अंतिम गेंद, हेलीकॉप्टर खेलने की कोशिश। गेंद जरूर वहां पर ट्रेवल करते हुए काउ कॉर्नर रीजन में सिंगल पूरा। दूसरे की कोशिश में थर्ड अंपायर की मांग जरूर की है, लेकिन बल्लेबाज को शायद पता होगा वहां पर क्या हुआ है, लेकिन थर्ड अंपायर चेक करना जरूरी है। चलिए अंपायर, चलिए लाइनअप कर आना है टीम मुलेखंड आपको, और दाकटी जोई टीम आपको भी लाइनअप कर ही जाना है मैदान के अंदर। तो 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर के समाप्ति के बाद टीम मुलेखंड ने रन बनाए टोटल, तो ये आउट है। 20 बनाए और 21 रनों का टारगेट रखा है टीम मुलेखंड के सामने। दाकटी जोई टीम ने ये टारगेट किस तरीके से चेस होगा अगले सत्र में, दशरथ जी पाटिल सर आपके सामने जरूर आएंगे। आणि उद्या देखील सगळे बलाढ्य टीम आहेत। साई असेल, अंबापाडा असेल, जिते असेल। चला फक्त इनिमिन 21 धावांची गरज, अतिशय लोएस्ट टार्गेट। अच्छा 21 रन। त्याने डोका खाल्ला तर तू डोका खा। अच्छा अच्छा, अतिशय कमी टार्गेट। तुमचं नाव हिंदवी आहे का? एवढं भारी नाव असून असे काय समजत नाही मला। चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात। येस पहिली जोडी प्लीज मुलेखंड। चला काय झालं ते? चला प्लीज
बरोबर की नाही? एक वेळ गाठ तुटल पण खोबरा तुट, बघा मिक्सरची ब्लेड पण कधी कधी तुटते मग खोबरा तुटत नाही. या गाठचा काय भरोसा हो. आणि खोबरं स्वस्त आहे गाठपेक्षा. एक गाठ 60 रुपयाला, खोबरं पाऊण किलो येईल. लसूण नाही. क्रमांक पहिलं प्रगती पदावर रोहित गुरुनाथ घरत. रोहित घरत आणि पहिला गोळ फलंदाज जीवित म्हात्रे, निहार म्हात्रे. बघूया अतिशय विश्वसनीय, भरवशाची, अतुलनीय, उल्लेखनीय पहिली भन्नाट जोडी. यस 21 धावांची गरज. हे टार्गेट नथिंग आहे. शेवटी क्रिकेट आहे, ज्यावेळी टार्गेट कमी असताना नेहमीच सामने रंगतदार होत असतात. आणि बघूया 18 चेंडू मध्ये 21 धावांची गरज, 7 धावांची गरज प्रतिषटका माग. रोहित घरत खेळेल पहिला सलामीचा फलंदाज. मिस्टर धावांचं मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल, धावांचा आगडोम मिस्टर जीवित म्हात्रे. मुलेगन संघाचे ट्रम्प कार्ड. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि हा यस पहिला चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटला. आणि हा पहिला धक्का बघूया. काय जबरदस्त खराब सुरुवात, डलमरी सुरुवात. बघूया स्क्वेअर कर करता बघूया, परंतु तकलादू फटका, चांगला झेल. आणि जीवित म्हात्रे बॅक टू द डग आउट. डीजे आनंद देगे यांच्या पश्चात जर शिवसेनेची कोणी कमान सांभाळली असेल तर आमचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. त्याने शिवसेनाचं हे बरं जबरदस्त वाढवली. कंबन ठाणे जिल्ह्यामध्ये एक दमदार आवाज, दमदार नेतृत्व. एकनाथजी शिंदे साहेब अतिशय कार्यक्षम नेता कसा असावा याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. वंडाचा फलंदाज यज्ञेश पाटील. जीवित म्हात्रे मात्र या सामन्यामध्ये थोडासा बॅकवर्ड गेला होता. खरं म्हणजे त्याला शॉर्ट सिलेक्शन जमलं. बघूया, त्याला गॅप शोधायची होती पण तो टायमिंग चुकलं गेलं. आणि हा यस काय गरज नाही. बघूया टार्गेट सोपं आहे, टार्गेट हातामध्ये आहे. फक्त सेन्सिबल क्रिकेट. धाव संख्या 1-0. काय जबरदस्त रोहित घरत यांनी पहिल्या चेंडूवर पहिला जबरदस्ती विकेट. मिस्टर जीवित म्हात्रे शून्यावर परतलाय. मलेखंड आणि धाकटी जुई ही दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा. दोन टोकामध्ये घमासान, यादवी, रणधुंदुबी, रणधुमाली. राईट आर्म महोदय विकेट, लेफ्ट आर्म. आणि हा यस पुन्हा हुक करायचा आहे. चेंडू जाईल शॉर्ट थर्मॅनला पुन्हा एकदा. खरा फिल्डिंग मिळेल. एक धाव आणि पहिली धाव धाव बलकावर. 1-1. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. यज्ञेश पाटील. तर याच्यानंतर सामना होईल दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. टॉस झाला का? सोनारी आणि वहाल. होडाबोल वहाल आणि सोनारी. त्या सोनारीचे पॅकर आहेत. वडाबोलचे वहाल आमचे श्रीमंत खरत. एक दमदार आयोजक. हो बॅटची लिडिंग एज आउटसाइड द पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा. फलंदाज बेट झाला, शफल झाला. बघूया चांगली डिलिव्हरी. भन्नाट मारा, सुसाट मारा आउटसाइड द स्टंप. उजव्या फिच्या बाहेरून डॉट बॉल. निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 1-1. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय खराब सुरुवात. 21 धावांचा माग काढायचा आहे. बॉलिंग मार्क तयार रोहित घरत.
आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि सॉफ्ट डिसमिसल. काय जबरदस्त चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट मारा, सुसाट मारा. आणि बघूया 21 धावांची गरज असताना देखील गोलंदाजी कशी करावी याचे ज्वलंत उदाहरण. आणि बसेल दुसरा ब्रेक थ्रो, वाघाची शिखर, गोल्डन विकेट. संघाची धावसंख्या फक्त इनिमिन 1, विकेट गेल्या 2. डीजे कमी वाटतं. हॅलो, जरा आवाज पोहोचला. चला नवीन फलंदाज. धाव संख्या फक्त इनमेन 1, 2 बाद 1 अशी वाताहत यातायात दारुण अवस्था. खराब सुरुवात, उद्वेगजनक, खेदजनक, वैफल्यजनक, चिंताजनक, डलमलित, खरमलित, विकृत सुरुवात. जाईल टुडाऊनचा फलंदाज अक्षय दाभोळकर. मुळेखंड संघाचा आणखीन एक फलंदाज. काय रोहित घरत यांची गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. टिचून मारा, भेदक मारा, जहाल मारा, जाली मारा, विषारी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. फक्त धाव दिली 1, 2 विकेट. याला मदत बॉलिंग अटॅक. लेफ्ट आर्म ओह द विकेट. आणि हा येस अकोट डाब्यात हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा चेंडू गेला शॉर्ट मिड विकेटला. पुन्हा एकदा कावो कॉर्नर शॉर्ट मिड विकेट यामधून पुन्हा एकदा 2 धाव मिळते. चांगलं रनिंग मिळते विकेट. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या 3 वर. 2 बाद 3, 3 फॉर द लॉस ऑफ. आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 12 मध्ये 18 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामाग 9 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट अटीतटीचा नाट्यमय, उत्कंठावर्धक, रोमांचक, रंजक सामना. जबरदस्त क्लायमॅक्स, थ्रिलिंग मॅच बिटवीन मुलेखन अगेन्स्ट वर्सेस रायवल धाकटी जुई. उरण तालुक्यामधील एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. 12 मध्ये 18 धावांची गरज. नवीन गोलंदाज अंकेश पाटील, ज्यानं म्हणजे मागच्या सामन्यामध्ये म्हटले निर्धाव षटक फेकलं होतं. हाच तो गोलंदाज. अतिशय भन्नाट गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये बघूया आपली करामत, आपला कसं दाखवते. बॉलिंग मार्क तयार. अंकेश पाटील धाकटे जुई संघाचा आणखीन एक मिडियम पेसर. 12 मध्ये 18 धावांची गरज. यस, कंपल्सरी चेसिंग. रायडा महोदय विकेट. वर पे चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. चेंडू गेलाय मिड ऑफला. मिळेल फक्त 1 धाव. उर्वरित चेंडू राहिले 11 आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 17 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच आहे. जबरदस्त क्लायमॅक्स, ट्विस्ट. बॉल राहिले 11, धावा पाहिजे 17 धावांची गरज. सामन्याचा निर्णय हा कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल. अंकेश पाटील. हो, ग्रेट डिलिव्हरी. काय भन्नाट चेंडू. बघूया उजव्याच्या बाहेरून हलू देखील दिलं नाही. बघूया अतिशय वेग, दाहकता, भेदकता, अचूकता असा हा जबरदस्त मारा. जबरदस्त व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, जबरदस्त व्हरायटीज, वैविध्यपूर्ण बॉलिंग अटॅक. मिस्टर अंकेश पाटील. बॉल राहिले 10, धावा पाहिजे 17. 1.70. आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू. मिळेल फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या 9 बॉल मध्ये पाहिजे 16 धावांची गरज. हे 3 चेंडू जर चांगले टाकले पुन्हा एकदा टेन्शन मध्ये येतील. बघूया मुलेखंड 21 धावांची गरज असताना प्रतिस्पर्धी संघाला कसा नामोहरम. काय जबरदस्त मॅच. अशा मॅचेस झाल्या ना की मजा येते. हे झेंडूबा. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असे बंधूचा. हो हो, थांबा जरा.
8 चेंडू आणि 14 धावांची गरज. राहिले बॉल 8, धावा 14 पाहिजे. अंकेश पाटील मिस्टर झेंडू. टायगर परवडला पण झेंडू नको. बामा सांगतोय. हो येस, आणि वन बाउन्स फ्लाइटेड डिलिव्हरी. पंचाने दंडित केलाय. 1 धावांची पेनल्टी, 1 धावेचा इशारा, वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धाव मिळते. उर्वरित बॉल राहिले 8 आणि धावा पाहिजे 13 धावांची गरज. सुदर्शन पाटील असले की आम्हाला टेन्शन नाही. अतिशय दमदार स्कोरिंग, अचूक. नाही चांगली स्कोरिंग असते नेहमी आणि त्यांचं हँडरायटिंग देखील चांगलं असतं. 4 पेस पेन वापरायची किमया. चेंडू शॉट एक्स्ट्रा. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. काय लॉलीपॉप झेल होता. 7-12. हा जर झेल घेतला असताना तर मजा आली असते. बघूया 7 चेंडू 12 धावांची गरज. पण आता गोलंदाजी कोणाला देणार याचं भविष्य संपूर्ण बघूया. बघूया सोपा झेल होता. सनी गरज. चल 7 मध्ये 12 धावांची गरज. जी विन्ने प्रीमियर लीग झाली ना, जाम धमाल झाली. रोज तिथं 2-2 फुकण्या असायच्या. नाही इथं डाकटे जुईला. ओ ग्रेट डिलिव्हरी. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. अप्रतिम डिलिव्हरी. दांडा गोल झाला. क्लीन बॉल त्रिफलाचित. पितल उघड्यावर दांडे गोल झाल्या. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, उधृत केल्या. क्लीन बॉल त्रिफलाचित. गुजबेस्टीच्या बाहेरून जाणार चेंडू आतमध्ये आला आणि झपकन यष्ट्या उद्ध्वस्त करून गेला. राहिलं शेवटचा निर्णायक षटक, लाख मोलाचा षटक. 6 चेंडू आणि पाहिजे 12 धावांची गरज. आता माझा शेवटचा गोलंदाज कोण असेल? संपूर्ण संघाचं भविष्य, भवितव्य याच्या हातात. सूरज आडनाव बिडनाव आहे का नाही? घरात मध्ये नवीन फलंदाज विशाल कोळी, निशांत कोळी. खरं म्हणजे जीवित असता तर मॅच कधी संपवली असती, परंतु पहिल्या चेंडूवर रोहित खरे यांनी जबरदस्त व्हाईट वॉश. चला निर्णायक षटक, अंतिम षटक. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि शेवटचा गोलंदाज असेल सूरज घरत आणि फलंदाज स्ट्राइक लाव निशांत कोळी आहे का? नॉन स्ट्रायकरला 6 गेंदे 12 रन. रिक्वायर्ड 12 रन्स इन रिमेनिंग 6 बॉल. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तो देखील सामना असेल 3 षटकांचा. एकीकडे असे सोनारी आणि 2 हात करतील त्यांना होडापोन वहाल. 2 बलाढ्य टीम गुरान आणि पनवेल तालुका. हो पहिला चेंडू पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि हा येस पुन्हा अगेन पुन्हा मिस्टेक. तर मिळतील 2 धावा. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा जबरदस्त कमबॅक, पुनरागमन. उत्तरोत्तर रंगत जाणारा हा जबरदस्त सामना. हाय व्होल्टेज मुगाया जबरदस्त बिग बॅटल. कडवी झुंज कडवा प्रतिकार. 2 टोलके आमने सामने. 2 टोक्यामध्ये घमासान, ईर सुरस, ईर्ष्या, चढावड, संघर्ष, अहमामिका. बॉल राहिले 5, धावा पाहिजे 10 धावांची गरज. राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफला. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. मिळेल फक्त 1 धाव. 100 कुछ भी नाही. 4 मध्ये पाहिजे 9 धावांची गरज. दोन्ही संघाला विनंती असेल सामना टाय झाला बघूया कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल म्हणजे तुम्हाला धावा काढाव्याच लागतील.
हो येस आउटसाइड द आर्मस्टॉम व्हाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा. खरं म्हणजे अशा वेळी असा मारा करणं म्हणजे गोया खरोखरच मारक आहे. संघाला पराभवाच्या खाईत लोटणार आहे. राहिले 4 बॉल धावा पाहिजे. 8 धावांची गरज. 4 balls टू गो रिक्वायर्ड 8 runs फॉर विक्ट्री फॉर मुलेखंड अगेन्स्ट वर्सेस रायवल धाकटी जुई ह्या बलाढ्य टीम समोर. आणि मोठे हा चेंडू गेला डॉट बॉल. चांगला चेंडू येस चेंज ऑफ पेस गती परिवर्तन चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी पहिल्या उद्वेष्टीच्या बाहेरून नंतर मात्र 3 मध्ये 8 धावांची गरज. एक मोठा फटका या सामन्याचं भवितव्य ठरवेल. 3 चेंडू 8 धावांची गरज. दोन्ही संघ अंगाला राईचं तेल लावून आणि हा या शॉर्ट पे चेंडू स्क्वेअर कट केलाय. अप्रतिम फटका चेंडू जाईल डिपिश पॉइंटला. चांगला फटका येस देखना फटका बागपुटला गेला होता आणि 2 चेंडू मध्ये पाहिजे 6 धावांची गरज. हा चेंडू जर गेला डॉट बॉल नंतर मात्र टेन्शन मध्ये येतील दोन्ही संघ. कोमामध्ये दोन्ही संघ सलाईनवर दोन्ही संघ व्हेंटिलेटरवर दोन्ही संघाचे समर्थक देव पाण्यात टाकून बसलेत. धाकटी जुई की मुलेखंड याचं उत्तर मिळेल. आफ्टर 2 डिलिव्हरीज यू विल गेट आन्सर. अरे बाबा थांबा जरा प्लीज. 12 जर नसेल तर पेनल्टी आहे प्लीज. 12 कुठे गेला? कुठे लगेला गेला का ना? असा त्रास होईल तर हागेत लावून द्या प्लीज. म्हणजे टेन्शन नाही ना. असं बरोबर आहे की नाही? एखाद्याला हागण्यामध्ये तर त्रास असतो. चला 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज. चला 5वा चेंडू. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. अरे तिकडे काय आहे बाबा? आणि हा या चेंडूवर धावा मिळतील फक्त इनमिन. 2 धावा मिळतील. हो 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 ग्रेट थ्रो डायरेक्ट ऑन दी स्टम्प्स आणि फलंदाज बाद होईल आणि मिळेल फक्त. आणि शेवटच्या षटकांवर पाहिजे 5 धावांची गरज. म्हणजे तुम्हाला षटकार हा मारावाच लागेल. 4 धावांनी समाधान होणार नाही कारण कंपल्सरी चेसिंग आदित्य जोशी यांचा हा डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टम्प्स. आणि हा नवीन फलंदाज प्रेम. 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. बारावा हा कंपल्सरी आहे. 12th मॅन इज इसेन्शियल. चला शेवटचा निर्णायक चेंडू. 1 बॉल टू गो रिक्वायर्ड कंपल्सरी 5 runs. चला रत्नेश्वरी मातेला 90 बोला प्लीज दोन्ही संघाने कारण अतिशय जागृत देवस्थान आहे. आमचा आज अहो भाग्य आहे की आम्हाला आरती भेटली. हे आमचं परम भाग्य आहे. उरण तालुक्यामधील अतिशय शाश्वत जागृत देवस्थान म्हणजे आमचे रत्नेश्वरी आई. येत्या 21 तारखेला त्यांचा वार्षिक जत्रोत्सव. चला स्पीडअप करा प्लीज. लास्ट डिलिव्हरी आणि हा या धाकटी जुई पुन्हा एकदा गेलाय आणि क्वार्टर फायनल मध्ये उपांत्य फेरीत दाखल झालाय. दमदार प्रदर्शन केलं आणि मुलेखंड सारख्या बलाढ्य संघाला 4 मुंड्या चित केले. त्यांचा बाजार उठवला गेला. पराभवाची धूल चारली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच या रोहित घरात काय जबरदस्त इनिंग साकारली बघूया. आणि फक्त 6 चेंडू फेकले. धावा दिल्या फक्त इनमिन. 3 धावा दिल्या 2 विकेट. या रोहित घरात प्लेस धाकटे जुईचा 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. जबरदस्त बॉलिंग अटॅक आणि गोस टू क्वार्टर फायनल. तर याच्यानंतर आय विल कॉल टू मिस्टर नितेशजी भोईर प्लीज कम ऑन द मायक्रोफोन.